बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार देण्यात येऊ नये या ठाकरेंच्या सेनेतील वरिष्ठ नेत्यांची भूमिका. मागच्या आठवड्यामध्ये पुणे जिल्हा आणि बारामतीचा आढावा घेतल्यानंतर ठाकरेंच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही भूमिका मांडली आहे आणि यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे देखील स्थानिक नेत्यांनी ही भूमिका मांडल्याचं कळतंय. ठाकरेंची शिवसेना आज किंवा उद्या अधिकृत भूमिका जाहीर करणार आहे. पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार देण्याविषयी महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आग्रही असताना बिनविरोध व्हावी यासाठी ठाकरेंच्या सेनेची भूमिका आहे. आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कृष्णात, बारामतीची निवडणूक ही बिनविरोध होणार नाहीये कारण काँग्रेस त्यामध्ये उतरतंय. यामध्ये आता ठाकरेंची भूमिका काय असणार ही महत्त्वाची, कारण ठाकरेंच्या नेत्यांचं म्हणणं आहे की ही बिनविरोध निवडणूक व्हावी. काँग्रेसचे नेते ठाकरेंसोबत चर्चा करणार आहेत. काय घडामोडी घडू शकत आहेत? बारामती तसंच पुण्यातल्या स्थानिक शिवसेना ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांचं मत आहे की ही निवडणूक बारामती ही बिनविरोध व्हावी. आपण ही निवडणूक न लढवता सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्यात यावा आणि अशा प्रकारची एक मीटिंग देखील झालेली आहे, ज्यामध्ये सर्व स्थानिक पदाधिकारी म्हणतायत की या संदर्भातली भूमिका जी आहे ती स्पष्ट करण्यात यावी आणि तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची प्रामुख्याने भूमिका आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि त्या दृष्टिकोनातून तशा प्रकारचे स्थानिक पदाधिकाऱ्यांचं मत जे आहे ते उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेलं आहे. त्यामुळे 2-3 दिवसातच उद्धव ठाकरे हे आपली बारामती निवडणुकीच्या संदर्भातली भूमिका स्पष्ट करतील. त्यातच सुनेत्रा पवार यांनी देखील उद्धव ठाकरे यांना फोन केलेला आहे आणि पाठिंबा मागितलेला आहे. त्यामुळं प्रामुख्यानं राहुलच्या बाबतीत शिवसेना ठाकरे गट काय करतो ते पाहणं महत्वाचं आहे, परंतु खास करून बारामतीसाठी मात्र सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला जाण्याची शक्यता वर्तवली जाते. नक्कीच कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.